आपण जेव्हा वारसा हा शब्द ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर येते ती मालमत्ता किंवा संपत्ती. पण काही वारसे असे असतात जे विचारांचे असतात, ज्ञानाचे असतात, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात. आजची आपली कहाणी अशाच एका शक्तिशाली वारशाची आहे, मनाच्या अफाट शक्तीला ओळखण्याच्या आणि वापरण्याच्या कलेची. चला तर मग हा अनोखा प्रवास सुरू करूया. आणि हे वाक्य हेच या संपूर्ण कहाणीचं सार आहे. वारसा मिळणं सोपं असतं, पण त्याला जिवंत ठेवणं हे खरं आव्हान असतं. त्यासाठी ज्ञान लागतं, प्रचंड कष्ट लागतात आणि सेवेची भावना लागते. आजची गोष्ट अशाच 2 पिढ्यांची आहे ज्यांनी हा वारसा केवळ जपला नाही तर तो वाढवला. मुंबई म्हणजे धावपळीचं, गर्दीचं शहर. याच शहराच्या गजबजाटात एक व्यक्ती शांतपणे लोकांच्या मनात सकारात्मक बदल घडवत आहे. त्यांचं नाव आहे विकास मनोहर नाईक. पण त्यांची ओळख फक्त एवढीच नाही. त्यांची ओळख एका महान परंपरेशी जोडलेली आहे. तर मग हा वारसा आला कुठून, यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. भेटूया या वारसाचे संस्थापक कै मनोहर नाईक यांना. लोक त्यांना संमोहनशास्त्रातील बादशाह म्हणून ओळखायचे. आणि खरं सांगायचं तर हे बिरुदच त्यांच्या कामाची उंची सांगायला पुरेसं आहे. फक्त एकदा या आकड्याकडे बघा. 6,000. 6,000पेक्षा जास्त शोज, तेही तब्बल 55 वर्षांच्या कारकिर्दीत. विचार करा, किती लोकांपर्यंत त्यांनी मनाचं हे विज्ञान पोचवलं असेल. हे केवळ आकडे नाहीत, तर त्यांच्या कामाच्या प्रभावाची ही एक जबरदस्त साक्ष आहे. पण थांबा, ते फक्त एक स्टेज परफॉर्मर नव्हते, तर ते एक सखोल अभ्यासक आणि लेखकही होते. तब्बल 45 पुस्तकं लिहून त्यांनी आपलं ज्ञान पुढच्या पिढ्यांसाठी खुलं करून ठेवलं. यावरूनच या विषयावरची त्यांची पकड किती घट्ट होती हे आपल्या लक्षात येतं. त्यांचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे बघा ना, कोकणातलं एक छोटंसं गाव, तिथून हा प्रवास सुरू झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी शिकायला सुरुवात केली आणि 18व्या वर्षी तर ते स्टेजवर उभे राहिले. दुबई, मलेशियापासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांनी आपलं काम पोचवलं. 2020 साली त्यांचं निधन झालं, पण त्यांनी मागे एक असा वारसा ठेवला जो कधीही पुसला जाणार नाही. तो वारसाच कोण पुढे नेतंय? तर आता पुन्हा वर्तमानात येऊया आणि भेटूया विकास नाईक यांना. ते या वारशाचे केवळ जतन नाही तर विकसन करत आहेत. त्यांनी या परंपरेला आजच्या काळाशी जोडलं आहे. म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला विकास नाईक या क्षेत्रात आहेत. वडिलांकडून मिळालेल्या ज्ञानाच्या भक्कम पायावर त्यांनी आजच्या काळाला साजेशी एक नवी, अधिक शास्त्रीय आणि व्यावसायिक इमारत उभी केली आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे आपल्याला 2 पिढ्या दिसतायत आणि त्यांचं ध्येय एकच, पण मार्ग थोडे वेगळे. वडील मनोहर नाईक यांनी स्टेज शोमधून अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम साधला, तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र विकास नाईक यांनी तेच ज्ञान कॉर्पोरेट वर्कशॉप्स आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून एका वेगळ्याच व्यावसायिक उंचीवर नेऊन ठेवलं. पाया तोच, पण इमारत मात्र अगदी नवी. आजच्या काळात आपण सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या तणावाला सामोर जावं लागतं, बरोबर? स्ट्रेस, डिप्रेशन, एकाग्रता कमी होणं. आणि इथेच विकास नाईक यांचं काम खूप महत्त्वाचं ठरतं. ते संमोहनाचा वापर ह्याच आधुनिक समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी करतात. त्यामुळे हे शास्त्र आता फक्त स्टेजवरचं मनोरंजन न राहता आयुष्य बदलणारं एक शास्त्रीय साधन बनलं आहे. आणि त्यांच्या कामाची सगळ्यात खास गोष्ट काय असेल तर ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता. म्हणजे इथे कोणतीही अंधश्रद्धा नाही, कोणतीही जादू नाही. अगदी पारदर्शक मार्गदर्शन, ठरलेलं शुल्क आणि ठोस परिणामांवर लक्ष, हाच दृष्टिकोन त्यांच्या कामाला एक वेगळी विश्वासार्हता देतो. तर आपण या पितापुत्रांच्या कामाबद्दल तर बोललो, पण या सगळ्याच्या मागे एक मोठं तत्वज्ञान आहे. कारण ही फक्त संमोहनाची गोष्ट नाहीये, ही कहाणी आहे एका खोल विश्वासाची. नाईक पितापुत्रांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की संमोहन म्हणजे कोणतीही जादूटोणा किंवा चमत्कार नाही, अजिबात नाही. ते एक शुद्ध विज्ञान आहे, स्वतःला बदलण्याचं विज्ञान, आपल्याच मनाची सुप्त शक्ती वापरण्याची एक कला. आणि मला वाटतं हाच त्यांच्या कामाचा गाभा आहे. म्हणजे ते लोकांना हेच शिकवतात की बदलाची जी खरी ताकद आहे ना, ती बाहेर कुठे नाहीये, ती आपल्या आत, आपल्या मनातच दडलेली आहे. ते फक्त त्या शक्तीची ओळख करून देणारे मार्गदर्शक आहेत, इतकंच. म्हणूनच हा जो 2 पिढ्यांचा प्रवास आहे ना, तो फक्त हिप्नॉसिसचा किंवा संमोहनशास्त्राचा इतिहास नाही, तर ही एका विश्वासाची कहाणी आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची, आपल्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची आणि त्या विश्वासाच्या जोरावर काहीही साध्य करता येतं, या तत्वाची ही कहाणी आहे. हा सगळा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की आपल्या आत एक अफाट शक्ती आहे. पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतो ना,
नाईक पितापुत्रांनी तर हजारो लोकांना मार्ग दाखवला. पण आपल्या प्रत्येकाच्या मनात दडलेल्या त्या असीम शक्तीची ओळख करून घेण्यास आपण तयार आहोत का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.